पुण्य पवित्र सुरू झालं. गंध कुठे गंध गंध आहे गंध तुम्ही ठेवला असेल तिथे, ते तिथेही आहे अष्टगंध. हे एवढ्याच याच्यात ठेवायचं का मी गोल करू? चालूच आहे ते. कुंड पवित्र मासे हे हो. कुंड पवित्र मासे चैत्र मासे शुभे शुक्ल पक्षे अध्याय द्वितीयायां तिथौ दिवस नक्षत्रे अध्याय भरणी दिवस नक्षत्रे वर्तमाने संधे मेष राशि स्थिते मीन राशि स्थिते श्री देवराजो शेषेषु यथा मेष राशि स्थिते देवराजो शेषेषु यथा राशि कांतेषु तत्सु शुभयामे शुभकरणे ग्रहण एवं विशेषण विशिष्टायां शुभपुण्य तिथौ नाम गोत्रोच्चारः. आपलं नाव गोत्र म्हणूया. दुर्वाण याच्या राहिल्या. आपलं नाव बोला. गोत्र म्हणा. अत्री गोत्र नाव सांगा. गोत्रोत्पन्नोऽहं नामी शर्माहं मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं सकल कुटुंबानां परिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं समस्त मंगल प्राप्त्यर्थं समस्त मनोवांछित इष्टकामना सिद्ध्यर्थं विशेषतः आत्मनः गुरुवर्य श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सव अंगभूतम पुरुष सूक्त मंत्र द्वारा अभिषेक जलधाराया यथाशक्ति यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः अहम करिष्ये. पुनः पाळीवर पाळी सोडून द्या. तदगतः गणपति पूजनं च करिष्ये दीपासनं कलशासनं च करिष्ये ब्रह्मधानं त्वा गणपतिं हवामहे पूजानं त्वा प्रियपतिं हवामहे धीनां त्वा निपतिं हवामहे वसो मम अहं गणपति अक्षरं जाते अहम जानकर्मवा तपजास्कर्मधम सिद्धिबुद्धिसेता सांघासपरिवारात्माध्यात्मिकनाथकृदान् समर्पयामि. पंचोपचारे गन्धं समर्पयामि. अलङ्कारनाथे कृदानि हरिदापुंभं नाना परिवारसौभाग्यद्रव्यान् समर्पयामि. सिद्धिबुद्धिसेताय सांघासपरिवारान् मा पंचोपचारगन्धास्य पुष्पैः संपूज्य. नैवेद्याला काय तुझं काय आहे? फळ वगैरे ठेवलं का? आहे ना, फळं आहे. शिरा पण करून ठेवला. गणपतीच्या नाही. अरे गुळ खोबरं विसरलेली द्यायला. देते मी, आत्ता देते. खोबऱ्याचा डोल हे घ्या. तो तुकडा काढा याच्यातला, मी देते. चंदवर्षंचामि गृहपहानैवेद्यं निवेदयामि. ओं प्रधाय स्वाहा वनाय स्वाहा मनाय स्वाहा वनाय स्वाहा वनाय स्वाहा ब्रह्मणे माम ध्येयपालनं पुनः प्रणय स्वाहा वनाय स्वाहा मनाय स्वाहा वनाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. 3 पाया पाणी चांगला सोडा. पुत्रा प्रोक्षरमस्तप्रसारं मखदक्षारं समर्पयामि. तदोस्नारकण्डपुष्पं समर्पयामि. शुद्धाधे विधापूजिफलताम्बूलं समर्पयामि. सद्गुण्याचे हिरण्यधवलस्नानं समर्पयामि. नमस्करोमि गजाननभूतगणातिसेवितं कपीतिजगुहरितारभक्ष्णम् उमासूतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. श्रीमन्महाजन्मा प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. अन्याकृतपूर्वाराधन सिद्धिविनायकदेवतः प्रियतः नमो गणेशार्पणमस्तु. मंगलमूर्ति फूल या पंचायत पूजा बंधायचं करूया. ओम तत्वा जामीन
जन्मानो हविभिः अहेडमानो वर्णेह भोज्झरूषभो समान आयुः प्रमोक्षिः अस्मिन् कलशे वर्धं साङ्गं सुपरिवारं सायुधं सशस्त्रिकम् अवायामि स्थापयामि गङ्गे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधं कुरुं तीर्थराजान्मा पुष्पराजान्मा अवायामि स्थापयामि तत्र पाणिसहितकलशप्रोक्षं कुर्मः अपवित्रः पवित्रो वा सर्वावसंग्रवाय स्मरेत् पुण्डरीकाक्षं सवायाभ्यन्तरसिद्धि सर्वं श्री पुण्डरीकाक्षः पुनातु तर नारळातून मूर्त ठेवलं त्याला खाली शेंडे खाली हां काही नारळ असं फुलचूक पाहून जातं शेंडे घेऊन नवीन नारळ ते फुलचूक पण करायचं कळसात फुलचूक पाहून जायचं असं खाली खाली कलश कलश कलशाला कलशाला खाली 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 कलशाला हां कलशाला हां सठेवन खतरम परिणेवो वसतिकः भो भाजिकिला सतदखलवसमुरुखं भो पैसावती कुंजा अपां प्रयोनान्मः शंखला पांचजन्यमहे पाहु माना यही मही तन्न शंख प्रचोदयात् शंखस्व महाविष्णुनिर्माण करो पूर्णपुष्पै संपूज्य घंटीला आगमासुति देवानां गमनाथितराक्षसां पूर्वेद घंटारवं प्रत्यं देवता नालकारकं घंटस्थगौरान्मासनकसरस्पन्दनान्मः सकलोक्षरात् गन्धपुष्पैः संपूज्य एक घंटी वाजवून द्या घंटानादं कुर्यात् शंखावर पाणी भरलंय का हो बरोबर पाणी भरून ठेवलंय शंखांते ओम इति प्रणव मंत्रेण जलं पूरयित्वा स्वामी स्नान करावं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं गगनसदृशं तत्त्वमक्षातिरक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि सद्गुरुवे नमः स्वामी समर्थान्मा ध्यानाथे आवाहनाथे अक्षदान समर्पयामि कामना घेऊन घ्या मूर्ती उभे राहा थोडंसं मागे कर आणि पादुका दोघं घेऊन घ्या